हॅलो डिअर स्टुडंट्स, तुम्ही आता 8वी 9वी किंवा 10वी स्टेट बोर्ड किंवा CBSE कोणत्याही बोर्डचे स्टुडंट आहात आणि तुम्ही तुमच्या करिअरबद्दल खूप जास्त सिरियस आहात किंवा तुम्हाला खरंच मनापासून सायन्स मॅथ्स हे सब्जेक्ट्स शिकायची इच्छा आहे, परंतु प्रॉपर गायडन्स बरेचदा न मिळाल्यामुळे तुमचे ते विषय कच्चे राहिलेत, असं काही असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नीट काळजीपूर्वक ऐका, कारण हा खास आज मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. स्टुडंट्स, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की लॉकडाऊन जसं सुरू झालं तसं आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये थोडा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोनही इम्पॅक्ट्स झाले. पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असा म्हणता येईल की ऑनलाईन माध्यमातून शिक्षक आणि स्टुडंट्स हे कनेक्ट झाले, त्यामुळं महाराष्ट्रातल्या भारतातल्या कानाकोपऱ्यातले वेगवेगळ्या भागातले स्टुडंट्स आणि शिक्षक एकमेकांशी ऑनलाईन प्लॅटफॉर्म थ्रू कनेक्ट होऊ शकले, जसं की आपण कनेक्ट झालो. शाळांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर बऱ्याच स्टुडंट्सना हे कोपअप नाही करून घेता आलं ह्या बदललेल्या परिस्थितीनुसार. अगेन मी सायन्सची टीचर असल्यामुळं माझ्या डोळ्यासमोर लगेच डार्विनचा सिद्धांत येतो की बदलणाऱ्या नेचर तुमच्यासमोर जी आव्हानं ठेवत असतो त्या पद्धतीनुसार स्वतःमध्ये तुम्हाला बदल घडवून आणावे लागतात, आणि जर ते बदल तुम्ही नाही घडवून आणले तर मग तुम्ही ह्या स्पर्धेतून बाहेर फेकले जाता. बऱ्याच मुलांच्या बाबतीत असं स्पर्धेतून बाहेर फेकले गेल्याची भावना निर्माण झाली. ह्या लॉकडाऊनच्या ह्याच्यामध्ये थोडंसं अभ्यासाकडं नाही म्हटलं तरी दुर्लक्ष झालं, तितकंसं सिरियसली अभ्यास केला गेला नाही. असंही तसं परीक्षा न होता मुलं पास झाली, पण त्याचे इम्पॅक्ट्स, निगेटिव्ह इम्पॅक्ट जसं जसं तुम्ही पुढच्या स्टँडर्ड्समध्ये गेलात तसं तसं तुम्हाला ते दिसू लागले. बिकॉज तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की आधीच्या वर्षात आपण जे शिकलोय ते नॉलेज तुमच्या पुढच्या नॉलेजचा पाया असतो, आणि पायाच आपला कच्चा राहिल्यामुळं त्या स्टुडंट्सना ह्या सगळ्याशी कोपअप करून घ्यायला खूप अवघड जात आहे. आणि मग त्याचा एक अल्टिमेट इफेक्ट असा होतोय की यार मला सायन्स नाही जमत आहे, खूपच अवघड आहे, आणि मॅथ्स अवघड आहे, सायन्स अवघड आहे, मला नाही करायचं आहे, किंवा अशा पद्धतीचे काही भावना बऱ्याच स्टुडंट्समध्ये निर्माण होतात आणि आपण त्या विषयांच्याकडं निग्लेक्ट करू लागतो, दुर्लक्ष करू लागतो. आता सध्या आपला एक शिक्षणाचा असा कल जर बघायला गेला तर बऱ्याच स्टुडंट्सना सायन्समध्ये पुढे जाऊन करिअर करायचं असतं. अर्थात भरपूर एन नंबर ऑफ ऑप्शन्स त्याच्यामध्ये असल्यामुळं बरेचदा सायन्स फॅकल्टी चूज केली जाते, पण आपला पाया कच्चा राहिल्यामुळं आपल्याला जेवढं हवं त्या पद्धतीचं यश आपल्याला मिळवता येत नाही. आणि जर तुम्ही ह्या कॅटेगरीमध्ये मोडणारे स्टुडंट असाल की बुद्धिमत्ता तर आहे परंतु प्रॉपर गायडन्स नाही मिळालेला आहे आणि म्हणून मला नाही जमत आहे, पण जर मला मिळालं जर गायडन्स तर मी खरंच खूप छान काहीतरी करून दाखवेन, अशी जर जिद्द तुमच्यामध्ये असेल, असं तुम्ही जर निग्रह करू शकत असाल आणि त्यासाठी थोडेफार जे कष्ट घ्यावे लागणार आहेत ते घ्यायची तुमची तयारी असेल, तर तुमच्यासाठी मी एक ऑफर घेऊन आलेली आहे. खरं तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे लॉकडाऊनपासून ऑनलाईन क्लासेस चालू आहेत. 8वी 9वी आणि 10वीचे रेग्युलर स्टेट बोर्डचे, ऑल्सो CBSEचे स्टुडंट्स देखील आपल्याकडे आहेत. या ऑनलाईन क्लासेसमध्ये इतके वर्ष मी सायन्स हा विषय घेत होते, आता ह्या वर्षीपासून आपल्याकडे मॅथ्ससाठी पण एक मॅम आहेत, त्या मॅथमॅटिक्स घेतात, मी सायन्स. म्हणजे असं काही नाही तुम्हाला कंपल्शन की तुम्ही सायन्स घ्या मॅथ्स घ्या, तुम्हाला जो हवा विषय, तुम्ही नुसता मॅथ्स घेऊ शकता, नुसता सायन्स घेऊ शकता. ऑल्सो आपण ह्या वर्षीपासून इंग्लिश विषयासाठी देखील एका मॅमशी टाईप केलेला आहे. सो तुम्हाला सायन्स मॅथ इंग्लिश हे 3 विषय असतात, होय की नाही. सो त्या 3ही विषयांचा अभ्यास ऑनलाईन पद्धतीनं आपण करून घेण्याची जबाबदारी मी उचललेली आहे आणि गेली 5 वर्ष अगदी यशस्वीरित्या 100% निकाल देऊन, नुसता 100% निकाल म्हणजे पास होणं आता काही खूप अवघड राहिलेलं नाही आहे, होय की नाही. अतिशय उत्कृष्ट असा निकाल देऊन अगदी 98-99, तुम्ही दरवर्षी माझे निकालाचे जे हे बघत असाल त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल 99%, 98%, 100% वाले सुद्धा स्टुडंट्स आपल्या क्लासचे येऊन गेलेले आहेत. हे मला खूप अभिमानानं सांगावंसं वाटतं. आणि बऱ्याच पेरेंट्सना इस्पेशली एक मनात कुठंतरी एक असं असतं की ऑनलाईन म्हणजे मुळात पेरेंट्सच या बाबतीत एक निगेटिव्ह त्यांच्यात भूमिका असते की नाही ऑनलाईन आमच्या मुलांना नाही. मग मुलं पण म्हणतात नाही मला ऑनलाईन समजत नाही. पण ऑनलाईन एज्युकेशनचा एक खूप जास्त मोठा फायदा तुम्हाला सांगू काय होतो, तुम्ही एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात तर त्याच्यामध्ये तुमचा जो ट्रॅव्हलिंगमध्ये वेळ असतो तो खूप जास्त तुमचा वाचतो. ऑल्सो
तुमचं पाल्य तुमच्या समोर बसून, म्हणजे तुम्ही सुद्धा त्याच्या बरोबरीनं लेक्चर अटेंड करू शकता. माझे बरेचसे लेक्चर्स हे पेरेंट आणि स्टुडंट्स असे दोघं मिळून अटेंड करत असतात, मला ते माहिती आहे. आणि म्हणजे काय शिकवतायत समोरचे शिक्षक आपल्या मुलाला विद्यार्थ्याला ते किती येतंय हे तुम्ही त्याच्या शेजारी बसून त्याचं इव्हॅल्युएशन करू शकता. आणि त्याच्यामुळं काय होतं, एक पालक शिक्षक इंटरॅक्शन कंटिन्युअसली राहिल्यामुळं मुलांच्यावर पण थोडंफार एक बर्डन येतं. बर्डन म्हणण्यापेक्षा त्यांचे वाटतं की हां, ह्यांचं लक्ष आहे बाबा, त्यामुळे आपण व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. सो हे एक खूप जास्त महत्त्वाची पॉझिटिव्ह गोष्ट या ऑनलाईन क्लासेसच्या बद्दल मी तुम्हाला अगदी आवर्जून सांगेन. आणि दुसरा म्हणजे जसं मगाशी म्हटलं, वेळ तुमचा खूप जास्त वाचतो आणि तो वेळ तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी देता येतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या क्लासेसमध्ये व्हिडिओ मी कंपल्सरी तुम्हाला ऑन ठेवण्याची सक्तीच असते. म्हणजे तो नियमच आहे की आलात की तुमचा व्हिडिओ तुम्ही ऑन करून बसायचं. बिकॉज मी देखील एक शिक्षिका आहे, तसंच आई देखील आहे. मला माहिती आहे मुलं व्हिडिओ ऑन करून त्या बंद व्हिडिओच्या मागं काय काय करत असतात. सो तो एक आपला नियम आहे. त्यामुळे आपोआपच एक समोर, म्हणजे मी जेव्हा शिकवत असते माझ्या स्क्रीनच्या समोर मला सगळी मुलं ॲट अ टाइम दिसत असतात. कोण काय करतंय कंटिन्युअसली लक्ष असतं, जसं ऑफलाईन बॅचेसमध्ये शिक्षकांचं असतं. बॅच साईज आपला खूप छोटा ठेवला असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे इंडिव्हिज्युअली लक्ष देऊन त्यांच्याकडून करवून घेतला जातो अभ्यास. त्यामुळे त्या बाबतीतही तुम्ही अगदी निर्धास्त राहू शकता. टीचिंग स्किल्स तुम्ही यूट्यूबवरती बघतच आहात, त्यामुळं त्याच्याबद्दल मी काही वेगळं बोलत नाही. जस्ट एक जी भीती आहे ऑनलाईन शिक्षणाची, तर ती तुमच्या डोक्यातून निघून जावी आणि तुम्ही तुमच्या पाल्याला दर्जेदार शिक्षण, तेही तुमच्या घरात बसून, घरबसल्या दर्जेदार शिक्षण असं मी म्हणेन, तर ते तुम्ही देऊ शकता. आणि याचा फायदा तुम्हाला जर झालेला बघायचा असेल, मी काही माझ्या स्टुडंट्सनी दिलेले फीडबॅक तुमच्यासोबत शेअर करत आहे. गेल्या वर्षीचे हे स्टुडंट्स आहेत, त्यांनी स्वतःहून अगदी, आणि तुम्ही जर बघाल हे अगदी ऑलराऊंडर स्टुडंट्स आहेत. म्हणजे एक म्युझिक, गुंजन ही जी मुलगी आहे जिला 99.48 वगैरे असे पर्सेंट पडलेले आहेत 10वीच्या बोर्ड एक्झाममध्ये, म्हणजे ऑलमोस्ट 100% म्हणायला हरकत नाही. खरं तर ती स्टुडंट फक्त अभ्यासातच होती असं नाही, तर तिने पूर्ण, म्हणजे ती वक्तृत्वामध्ये असायची, कुठली स्पर्धा अशी नाही की ज्याच्यामध्ये तिनं पार्टिसिपेशन केलेलं नाही. आणि तिचं खास हे म्हणणं आहे की ह्या ऑनलाईन क्लासेसमुळं मला ह्या सगळ्या गोष्टी पण सायमल्टेनियसली 10वीच्या वर्षात असून सुद्धा मला मॅनेज करता आल्या. तसंच बाकीचे मुलांचे जे छंद असतात ते देखील तुम्ही मग परस्यू करू शकता. सो काही मुलांचे मी हे इथे तुमच्यासोबत मनोगत शेअर करत आहे, नक्की व्यवस्थित बघून घ्या. मी मध्यंतरी एक फेअरवेल पार्टीमध्ये जेव्हा मुलांना बोलण्याची संधी दिली होती, तर बऱ्याच पॅरेंट्सने देखील उत्स्फूर्तपणे ऑनलाईन क्लासेसबद्दल त्यांचा असणारा पॉझिटिव्ह फीडबॅक मला दिलेला आहे. मला जर पॉसिबल झालं तर तोही मी शेअर करते आता या व्हिडिओसोबतच, तोही तुम्ही बघून घ्या. सो दॅट ते एक ऑनलाईन क्लासेसबद्दल असणारं जे एक निगेटिव्ह मत आहे प्रत्येकाचं, ते ह्याच्याद्वारे तुम्हाला नक्कीच विचार करायला प्रवृत्त होईल की अरे यार, खरंच असं होत असेल. आणि हे सगळं तुम्हाला एका माफक फीमध्ये मिळणार आहे. म्हणजे असं काही नाही आहे की खूप जास्त फी देखील तुम्हाला भरावी लागणार आहे. आणि जे स्टुडंट्सना इकॉनॉमिकली काही अडचणी असतात, तर त्यांना त्या स्टुडंटसाठी काही ठराविक कन्सेशन्स देखील दिले जातात आपल्या क्लासमार्फत. टाईम टू टाईम आपल्या चॅप्टर वाईज टेस्ट घेतल्या जातात, तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जातात. 24/7 तुमचं म्हणजे तुम्ही कधीही दिवसातल्या कोणत्याही वेळी मला कॉल किंवा मेसेज करून तुमचे डाऊट्स विचारू शकता. डाऊट्स विचारायची तशी शक्यतो गरज येतच नाही कधी, बिकॉज आपलं क्लासमध्येच लेक्चर आजचं शिकवून झालं की त्याच्यावरती पहिल्यांदा आमचा सेशन होतो, क्वेश्चन आन्सर्स होतात, मगच पुढचा जो टॉपिक असेल तो शिकवला जातो शक्यतो. त्यामुळं अशा पद्धतीचं शिकवल्यामुळं कोणतेही प्रकारचे डाऊट्स शिल्लक राहत नाहीत मुलांचे त्या सब्जेक्टशी रिलेटेड. नोट्स असल्यामुळं म्हणजे पहिल्यांदा मी त्यांना स्वतः लिहायला लावते, नंतर मी माझ्या प्रिंटेड नोट्स त्यांना देते. पेपर सॉल्विंग, डाऊट्स, हे सगळं आपलं कंटिन्युअसली वर्षभर थ्रू आउट द इयर होत असतं. याचा फायदा मुलांना, म्हणजे विषय नुसता समजणं आणि त्याचे प्रॉपर प्रेझेंटेशन करणं, ह्या दोन वेगळ्या गोष्टी असतात. तर पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना विषय कसा व्यवस्थित समजेल हे बघितलं जातं आणि नंतर त्यांना तो समजलेला विषय
प्रॉपर मांडायचा कसा हे हे देखील त्यांना गाईड केलं जातं. याचा एक ओव्हरऑल पॉझिटिव्ह इम्पॅक्ट त्यांच्या स्कोअरवरती होतो. तसंच मी तुम्हाला काही मेसेजेस शेअर करेन मुलांनी पाठवलेले, की जे आत्ता 11वी आणि 12वीमध्ये आहेत. त्यांचे मला आवर्जून मेसेज येतात, मॅम हे तुम्ही क्लासमध्ये करून घेतलेलं होतं, त्यामुळं आत्ता आम्हाला ते इतकं सोपं जातंय समजून घ्यायला, की बाकीच्या मुलांच्यात आणि आमच्यात म्हणजे इव्हन CBSE मधून आलेली, कारण सगळी मुलं नंतर 11वी 12वीला एकत्रच असतात. सो CBSE मधून आलेल्या मुलांचे ज्यांनी महागडे फाउंडेशन क्लासेस लावलेले असतात, त्यांच्यात इतकेच किंवा किंबहुना त्यांच्याही पेक्षा थोडेफार जास्तच आम्हाला हे कन्सेप्ट क्लिअरिटी असल्यामुळं हे सगळं जे पुढचा सिलेबस आहे व्हास्ट, तो समजायला खूप सोपं पडतंय. सो तुम्हाला एकदा 8वी 9वी 10वीचे हे जे क्लासेस लावल्यानंतर तुम्हाला महागडे फाउंडेशन क्लासेस सुद्धा लावायची गरज नाही लागत. सो हा एक तुमचा प्लस पॉईंट झाला अगेन. सो तुम्ही नक्कीच या बाबतीत विचार करा. मी काही शेअर करते, हे बघून घ्या एकदा व्हिडिओज. नमस्कार, माझं नाव आदित्य रोहित कोदरे. मी शिर्डीजवळ असणाऱ्या कोपरगाव येथे राहतो. मार्च 2024 साली झालेल्या 10वीच्या परीक्षेत मला 94.20% मिळाले आणि सर्वात जास्त मार्क्स मला सायन्स या सब्जेक्टमध्ये मिळाले. मला सायन्समध्ये 99 मार्क्स मिळाले. 8th स्टँडर्ड पर्यंत सायन्स मला अजिबात आवडत नव्हतं. आई वडील दोघेही डॉक्टर असल्यामुळे ते मला प्रत्येक वेळेस म्हणायचे की तुला सायन्स थोडं तरी जमलं पाहिजे. पण मी एक म्युझिकचा विद्यार्थी असल्यामुळे मला हार्मोनियम वाजवणे आणि मॅथ्स हे 2च सब्जेक्ट फार आवडायचे आणि आत्ता पण आवडतात. पण सायन्स हे काय 8th स्टँडर्डपर्यंत आवडतच नव्हतं. जसं 9th स्टँडर्डमध्ये गेलो तसं मलाच स्वतःला वाटायला लागलं की बोर्ड एक्झामसाठी सायन्स हा महत्त्वाचा सब्जेक्ट आहे आणि आता असे जमणार नाही की आवडत नाही तसं. म्हणून मी भरपूर यूट्यूब चॅनल्स बघितले, भरपूर व्हिडिओज बघितले, पण माझी कन्सेप्ट अजिबात क्लिअर होत नव्हती. पण एके दिवशी मला अक्षता किरपेकर मॅडमचं चॅनल मिळालं आणि त्या दिवशी तो एक व्हिडिओ बघितल्यावर मला सायन्सची सगळी जी कन्सेप्ट आहे, जी मला समजत नव्हती, ती एकदम सोप्या भाषेत समजली. आणि मग मी पूर्ण 9th स्टँडर्डचं सायन्स मॅमच्या चॅनल थ्रू कंप्लीट केलं आणि जसं 10thमध्ये एंटर झालो त्या दिवशीच मी ठरवलं होतं की मॅमकडे ऑनलाईन क्लासेस लावायचे. मॅमकडे ऑनलाईन क्लासेस पण लावले आणि मॅमचं एवढं छान गायडन्स मिळालं की त्या गायडन्समुळेच आणि मॅमच्या शिकवण्यामुळे मला 99 मार्क्स मिळाले. त्यासाठी मी मॅमचे खूप आभार मानतो. आणि जर कोणी पालक किंवा विद्यार्थी हा माझा व्हिडिओ बघत असतील आणि कोणत्याही पालकांच्या मनात जर अशी भीती वाटत असेल की आपल्या मुलाला किंवा मुलीला किंवा विद्यार्थ्यांना अशी भीती वाटत असेल की मला सायन्स जमेल का, मी सायन्समध्ये पास होईल की नाही, तर तुम्ही माझं उदाहरण बघून निर्धास्तपणे आणि बिनधास्त किरपेकर मॅडमची ऑनलाईन क्लासेस जॉईन करू शकता आणि तुमची जी भीती आहे सायन्सच्या विषयी ती माझ्यासारखी तुम्ही घालवू शकता. आणि थँक्यू. नमस्कार, मी वैष्णवी चव्हाण. मला सायन्स या विषयात 97 मार्क्स मिळालेत. हे शक्य झालं आमच्या किरपेकर मॅममुळे. मी त्यांच्याकडे ऑनलाईन क्लास लावला होता. त्याचा खरंच खूप फायदा झाला. वर्षभर त्यांनी क्लासमध्ये आमच्याकडून खूप छान अभ्यास करून घेतला. प्रत्येक मुलाकडे त्यांचं वैयक्तिक लक्ष असायचं. एखादा टॉपिक मुलांना समजेपर्यंत त्या व्यवस्थित एक्सप्लेन करायच्या. प्रत्येक टॉपिकवर टेस्ट व्हायच्या, प्रत्येक चॅप्टरवर. त्यामुळे आम्हाला आमचं कुठं चुकतंय हे कळलं आणि त्यामुळे आमच्या चुका सुधारण्यास मदत झाली. चार्ट्स असतील, डायग्रॅम्स ह्या कशा काढायच्या व्यवस्थित हे त्यांनी आम्हाला सांगितलं. रिॲक्शन्स वगैरे लक्षात ठेवण्यासाठी त्यांनी ट्रिक्स सांगितल्या. त्यामुळे सायन्स हा विषय सोपा वाटू लागला आणि सायन्समध्ये गोडी निर्माण झाली. आणि आता 11वी 12वीलाही सायन्स हा विषय आम्हाला नक्की सोपा जाईल मॅममुळे. थँक्यू सो मच मॅम. नमस्कार, मी गुंजन प्रेरणा आशिष खवळे.
मला 10वी बोर्ड एक्झाममध्ये 99.20% मिळाले आणि सायन्समध्ये 99 मार्क्स मिळाले. लहानपणापासूनच सायन्स हा माझा फेवरेट सब्जेक्ट होता, पण लॉकडाऊनमध्ये थोडा डिस्टर्ब झाला होता आणि 9th स्टँडर्डला असताना माझ्या कॉन्सेप्ट्सच क्लिअर होत नव्हत्या. पण मग मी म्हटलं की 10thला आपल्याला असं करून चालणार नाही, म्हणून मग मी वेगवेगळ्या चॅनल्सवरचे वेगवेगळे व्हिडिओज बघत होते. त्यात मला अक्षता किरपेकर मॅमचे व्हिडिओज मिळाले, म्हणून मग मी ते बघायला सुरुवात केली आणि पहिल्याच व्हिडिओमध्ये माझ्या कॉन्सेप्ट्स एकदम क्रिस्टल क्लिअर झाल्या. तर तेव्हापासून मी ठरवलं की कंटिन्यू करायचं. मॅमनी मागच्या वर्षीच्या टॉपर्सचे व्हिडिओज अपलोड केले होते इंटरव्ह्यूजचे, तर ते मी बघितले आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की मॅम ऑनलाईन क्लासेस पण घेतात. म्हणून मग मी मॅमना कॉन्टॅक्ट केलं आणि क्लासेस जॉईन केले. तर तेव्हापासून सायन्सबद्दलची जी माझी टेम्पररी भीती जी मनात आली होती ती नाहीशी झाली आणि सायन्स माझा पुन्हा एकदा फेवरेट सब्जेक्ट झाला. मी स्कूलमध्ये ओव्हरऑल टॉपर आले आणि सायन्स सब्जेक्टमध्येही टॉपर आले. सो यात सिंहाचा वाटा हा मॅमचा आहे. सो थँक्यू सो मच मॅम फॉर युअर गायडन्स. नॉट ओनली गायडन्स बट ऑल्सो प्रॉपर गायडन्स, कारण प्रत्येकाला नुसत्या गायडन्सपेक्षा प्रॉपर गायडन्सची जास्त गरज असते. सो हा गायडन्स मला मॅमकडून मिळाला. सो थँक्यू सो मच मॅम. हॅलो, माझे नाव जयेशना विनोद पाटील. मी जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील आहे. बोर्ड एक्झामिनेशनमध्ये मला 98.60% मिळाले आणि सायन्समध्ये मला 97 मार्क्स मिळाले आहे. 7th 8मध्ये माझं सायन्स एवढं चांगलं नव्हतं. मग 8ची जी एंडिंग आहे त्याच्यामध्ये मी अक्षता मॅमचे जे यूट्यूबवरचे व्हिडिओज आहे ते रेफर करायला सुरुवात केली आणि 9thमध्ये सुद्धा माझे असे कोणते प्रायव्हेट क्लासेस ऑफलाईन तरी नव्हते, म्हणून मी यूट्यूबवरचे जे अक्षता मॅमचे व्हिडिओज आहे ते रेफर केले. पण यूट्यूबवरच्या व्हिडिओज मुळं जी इनकन्सिस्टन्सी होऊन जाते, आपण कधी क्लास करतो कधी करत नाही, कधी बघतो ते व्हिडिओज तर कधी बघत नाही. म्हणून मी 10thमध्ये मॅमचे ऑनलाईन क्लासेस बघितले आणि ऑनलाईन क्लासेस जॉईन केले. ह्या ऑनलाईन क्लासेसचा मला खूप फायदा झाला. आमचं डिसेंबरपर्यंत सिलेबस संपून गेलं होतं. नंतरनं जानेवारीपासून रिव्हिजन स्टार्ट झाली. रिव्हिजनमध्ये मॅमने पूर्ण सिलेबस एकदा रिवाईज करून घेतला आमच्याकडनं. त्यामुळे आम्हाला पूर्ण जे चॅप्टर्स आहे ते रिकॉल होत गेले आणि बोर्ड एक्झामिनेशनमध्ये खूप हेल्प झाली. बोर्डच्या पॅटर्ननुसार मॅमने आमच्याकडनं क्वेश्चन प्रॅक्टिस करून घेतली, खूप सारे क्वेश्चन पेपर सोडून घेतले. त्यामुळे आम्हाला बोर्ड एक्झामिनेशनमध्ये खरंच खूप फायदा झाला. मॅमने आम्हाला वर्षभर प्रॉपर गायडन्स केलं. तसंच आमच्याकडनं जी बोर्डची तयारी असते ती करून घेतली. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही ह्या आमच्याकडनं जी मेहनत करून घेतली त्याबद्दल. नमस्ते, मी श्रीजा अभिजित देशपांडे. नुकतीच मी 10वी बोर्डाची परीक्षा पास केलेली आहे आणि मला त्याच्यामध्ये 95.60% इतके गुण मिळालेले आहेत. सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच विज्ञान या विषयामध्ये मला 98 गुण मिळालेले आहेत आणि अक्षता मॅमच्या क्लासमध्ये माझं 2nd रँक आहे. खरं तर अक्षता मॅमचे जे व्हिडिओ लेक्चर्स होते जे यूट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत सगळ्यांसाठी, ते मी 8वीपासून बघते आणि मला ते खूप आवडतात. म्हणजे मी जेव्हा पहिलं लेक्चर बघितलं होतं 8वीला असताना, तेव्हाच मी ठरवलं होतं की मी या मॅमचे म्हणजे सगळे लेक्चर्स बघणार आणि माझ्या सगळ्या कॉन्सेप्ट्स मॅमवर क्लिअर झाल्या. मी 10वीच्या वर्षामध्ये मॅमचे ऑनलाईन लाईव्ह क्लासेस जॉईन केले, म्हणजे मी थोडे उशिराच केले ऑक्टोबरच्या मंथमध्ये, पण तरी पण मॅमनी खूप छान मला शिकवलं आणि माझ्या सगळ्या कॉन्सेप्ट्स सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लिअर झाल्या. आणि म्हणजे सायन्स तर सगळेच शिकवतात, म्हणजे बरेच शिक्षक सायन्सचे तुम्ही बघितले असतील, पण अक्षता मॅममध्ये सगळ्यात वेगळी गोष्ट म्हणजे त्या प्रत्येकाकडे लक्ष देऊन आणि अतिशय आपुलकीने सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवतात आणि त्यामुळे सगळ्यांवर लक्ष राहतं मॅडमचं आणि खूप छान शिकू शकतात सगळे. मला त्या अगदी असं जवळ असल्यासारखं वाटतात किंवा म्हणजे आमच्या दोघींमध्ये विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षिकेमध्ये फक्त एका स्क्रीनचंच अंतर असायचं, नाहीतर ते आम्हाला ऑफलाईन शिकवतात असंच आम्हाला वाटायचं. सो थँक्यू सो मच मॅम. तुमच्या म्हणजे मला जे मार्क्स मिळाले आहेत त्याच्यामध्ये 99% मेहनत तुमची आणि 1% आम्ही अभ्यास केला असेल जो तो त्यात राहील. सो थँक्यू सो मच. तुम्ही खूप छान आमच्या सगळ्या कॉन्सेप्ट्स क्लिअर केल्या त्याबद्दल आणि तुम्ही माझ्या कायम सगळ्यात आवडत्या शिक्षिका आहात. धन्यवाद.
हे व्हिडिओ बघितल्यानंतर आता तुमच्या कॉन्फिडन्स जर थोडासा वाढला असेल ऑनलाईन क्लासेसबद्दल आणि ह्याच्या बाबतीत तुम्हाला अजून डिटेल जाणून घ्यायचं असेल तर इथं जो नंबर दिसतोय तुम्हाला 7972264577 हा माझा नंबर आहे आणि दुसरा एक व्हॉट्सअप नंबर मी तिथे दिलेला आहे. यापैकी कोणत्याही नंबरवर तुम्ही हाय असा मेसेज टाका आणि इन्क्वायरी अबाउट 8वी किंवा 9वी किंवा 10वी ज्या क्लासेसबद्दल तुम्ही इन्क्वायरी करणार आहात त्याबद्दल तुम्ही जस्ट एक मेसेज ड्रॉप करा मला इनबॉक्सला. तुम्हाला मी त्या क्लासेसबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन, फीज कशी असेल, काय अजून तुमचे काही प्रश्न असतील ह्या व्हिडिओ बघितल्यानंतर तर ते देखील आपण डिस्कस करूयात. 10वीचा क्रॅश कोर्स जो आहे तो आपला सुरू होत आहे 1 डिसेंबरपासून. 10वीच्या मुलांसाठी जो 1 डिसेंबरपासून साधारण 9 ते 10 जानेवारीपर्यंत किंवा थोडं पुढे मागे एक्सटेंड होऊ शकतो तुमच्या गरजेनुसार. तर त्याच्यामध्ये मी पूर्ण सिलेबस 10वीचा जी सायन्स 1चे 10 आणि सायन्स 2चे 10 जे चॅप्टर झालेले आहेत ते 20 चॅप्टर्स पुन्हा एकदा महत्त्वाच्या पॉईंट्स सहित ते जे पॉईंट्स लागणार आहेत ते परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत ते सगळे मी त्यांना व्यवस्थित शिकवून ॲक्टिव्हिटी बेस्ड जे क्वेश्चन्स असतात ते त्यांच्याकडून सॉल्व्ह करून घेऊन त्यांना क्वेश्चन्स देऊन मॉडेल आन्सर्स देऊन तर तो पार्ट पुन्हा ह्या महिना ते 1.5 महिन्याच्या कालावधी महिनाभर साधारण 30 ते 40 दिवसांचा कोर्स डिझाईन केलेला आहे मी. थोडा मुलांच्या गरजेनुसार इकडे तिकडे होऊ शकतो. याची वेळ आपली साधारण संध्याकाळी 6 ते 7 असेल रोजची. तर 10वीच्या क्रॅश कोर्ससाठी सुद्धा ज्या मुलांना ॲडमिशन घ्यायचं असेल जो 1 डिसेंबरपासून येत्या चालू होत आहे त्या देखील मुलांनी मला पटकन कॉन्टॅक्ट करायचा आहे. अगदी माफक फीमध्ये मी हा कोर्स ठेवलेला आहे. पूर्ण वर्षाचा सिलेबस मी तुमच्यासाठी अगदी म्हणजे तुम्ही म्हटल्यानंतर बघाल की अरे वा एवढीशीच फी आहे तर चला आम्ही पण करतो. सो इतकं तुमच्यासाठी मी खरं तर क्वालिटी कंटेंट अगदी रिझनेबल रेट्स आहेत ह्या फीजमध्ये मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न माझ्याकडून करत आहे. आणि ह्या संधीचा मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यानं स्वतःसाठी फायदा करून घ्यावा. आपण मार्केटमध्ये आज गेलो की असे पैसे कुठं जातात 1000, 2, 4,000 आपल्याला कळत नाहीत. तेवढे सुद्धा फी तुमच्याकडून मी घेणार नाही आहे की ज्याच्यावरती तुमचं अखंड भविष्याचं फाउंडेशन ज्याच्यावर बिल्ड होणार आहे. तर त्यासाठी तुम्ही थोडेफार अमाऊंट खर्च केली तर तुमचं नक्कीच त्याच्यामध्ये फायदाच होणार आहे ह्याची गॅरंटी मी. एकदा तुम्ही क्लास लावलात की तुम्ही निर्धास्त व्हा. आपल्याला हे सगळं आता मॅम व्यवस्थित करून घेणार आणि आपल्याला ते येणार, आपले छान पर्सेंटेज होणार ह्याची खात्री बाळगा. एकदा तुमचं ॲडमिशन फिक्स झालं की तुमचे मार्क्स वाढणार कसे ह्याची जबाबदारी माझी आहे. सो अगदी ब्लाइंडली यू कॅन ट्रस्ट ऑन मी. तुम्ही व्हिडिओ तर बघतच आहात कशा पद्धतीचे असतात, त्यानुसार तुम्हाला आयडिया आलीच असेल की कशा पद्धतीचे क्लासेस घेतले जातात. पहिले 2 लेक्चर्स तुमच्यासाठी मी फ्री ठेवलेले आहेत. तुम्ही जस्ट डेमो लेक्चर्स अटेंड करू शकता आणि आफ्टर दॅट यू कॅन डिसाईड की तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे की नाही आणि मग त्या पद्धतीनं आपण पुढे जाऊ शकतो. सो माझं तर असं म्हणणं आहे महाराष्ट्रातल्या अशा स्टुडंट्सनी की ज्यांना खरंच खूप काही करून दाखवायची इच्छा आहे परंतु प्रॉपर रिसोर्सेसच्या अभावामुळे ते जमत नाही असे जर तुम्ही असाल तर ह्या संधीचा तुम्ही नक्कीच फायदा करून घ्या. यावर्षी मी गॅरंटी देते आत्ता तुमचे जेवढे प्रिलिम्समध्ये पर्सेंटेज आलेले असतील त्याच्यापेक्षा 3 ते 4% तरी कमीत कमी सायन्समध्ये अगदी मिनिमम लेवलचे तुमचे वाढणार. सो चला ह्या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता आणि बाकीच्या स्टुडंट्स देखील पटकन निर्णय घ्या आणि या मिळालेल्या संधीचा फायदा करून घ्या. थँक्यू. ऑल द बेस्ट.